हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज। पुणे जिल्हास्तरीय क्युरोगी पुमसे तायक्वांदो स्पर्धा आयोजित। पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचे कौशल्य विकसित करणे, खेळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये सांघिक भावना बळकट करणे या मुख्य उद्देशाने पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनने 12 आणि 13 जुलै रोजी शहरातील यमुनानगर येथील स्केटिंग हॉलमध्ये 2 दिवसीय जिल्हास्तरीय क्युरोगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली। यातून पुणे जिल्ह्याचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे। पुढील स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहे असे पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव तुषार अवते यांनी सांगितले। तसेच 18 ते 20 जुलै दरम्यान राज्यस्तरीय क्युरोगी आणि पुमसे तायक्वांदो स्पर्धा भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी ही पूर्व निवड स्पर्धा असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे। ही स्पर्धा क्युरोगी लढाऊ शैली आणि पुमसे स्थिर चाली या 2 गटामध्ये आयोजित करण्यात आली होती। खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, संयम आणि शिस्त दाखवली। विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि खेळाडू जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी पुढे आले आहेत। ही स्पर्धा एक उत्कृष्ट उपक्रम असेल जो खेळाडूंना एक व्यासपीठ प्रदान करेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवेल। माझं नाव तुषार आवटे, मी पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचा सचिव म्हणून काम बघतो। आता मीनाताई ठाकरे स्टेडियम स्केटिंग हॉल जो आहे निगडीतला, इथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा सुरू आहे। ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत, जे गोल्ड मेडल ज्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला 16, 18, 19, 20 जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील। ह्या स्पर्धेमध्ये एकूण आता 250 ते 350 प्लेयर्स सहभागी झालेत। त्याच्यामध्ये 12 सब ज्युनियरच्या मुलांच्या 12 कॅटेगरी आहे, मुलींच्या 12 कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती आहे। त्याचबरोबर पुमसेच्या सुद्धा कॅटेगरी आहेत। हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ 50 जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल। आमची जी संघटना आहे त्याला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे। त्यानंतर तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्र, इंडिया तायक्वांदो जी आमची वरिष्ठ तायक्वांदो राष्ट्रीय तायक्वांदो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया तायक्वांदोला जागतिक तायक्वांदो महासंघ आहे त्याची मान्यता आहे। त्याच्या अंदर ह्या स्पर्धा होत आहेत। आत्ता ज्या ह्या इंडिया तायक्वांदोच्या अंडर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे। दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला कुठली मान्यता नसून ज्यांना कोणाला ऑलिम्पिकमध्ये जायचे, भारताचं नेतृत्व करायचे, तर त्यांनी इंडिया तायक्वांदोच्या माध्यमातूनच करावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। याचबरोबर आज ज्या स्पर्धा होतात किंवा भारतामध्ये आज जे काही आज तायक्वांदोमध्ये प्रगती होती आहे ते आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, आमचे माननीय नामदेवजी शिरगावकर आहेत, जे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष आहेत। त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक तायक्वांदोमध्ये भारताच्या मान ताठ झालेली आहे। भारताचे जे संघ जात आहेत इंटरनॅशनल लेवलला खेळायला, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत। ह्याचं केवळ श्रेय आमचे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष माननीय नामदेवजी शिरगावकर आहेत। त्यांचं नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी आणि खेळाडूंना तो जे काही ते जे पाठबळ देतात वेळोवेळी, त्यामुळं भारताचा आज तायक्वांदो जे आहे ते आज खूप सुसाट वेगानं चाललेलं आहे। आता जे पुढचं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये नक्कीच भारत पहिल्यांदा, आतापर्यंत भारताचा ऑलिम्पिकला टीम क्वालिफाय झालेली नाही आहे, पण नामदेव शिरगावकर सरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची टीम असेल याची आम्हाला खात्री आहे। पुणे जिल्ह्यात निवड कधी ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातल्या जे स्पर्धा होतात, जिल्हास्तरीय स्पर्धा जी आहे त्यातनं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाडू जातो। राज्यस्तरीय खेळाडूतनं जी टीम निवडली जाते ते राष्ट्रीय स्तरावर खेळतात। राष्ट्रीय स्तरावरचे जे मेडलिस्ट आहेत त्यांचं सिलेक्शन परत होतं आणि त्यातनं मग भारताची टीम तयार होते। ती जागतिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते। पण हे सगळं होत असताना रँकिंगच्या पण स्पर्धा असतात।
तर त्यातनं रँकिंगच्या स्पर्धामधनं त्या ज्या क्वालिफिकेशन होतं आपण एशियामध्ये पडतो, एशियन क्वालिफिकेशन जे आहे, एशियन क्वालिफिकेशन जो कोणी खेळाडू इंडिया टायकोंडोने पाठवला असेल त्या खेळाडूचं सिलेक्शन त्यावेळेला होतं. पुणे जिल्ह्याचा एक खेळाडू आहे आनंद धोंडे म्हणून, तो आता पॅराऑलिम्पिकच्या टेस्टला जाईल आता लवकरच. आत्ताच तो एशियन तायकोंदोसाठी तो निवडला गेला आहे. पुढच्या महिन्यातच एशियन पॅरा एशियन चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला आहे. तर तो आता पुण्याचं म्हणा किंवा भारताचं नेतृत्व पॅरा एशियन कमिटी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करेल तो. धन्यवाद.